नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 21 सप्टेंबर सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम हवामान प्रणाल्या पाहिल्या तर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ वाऱ्यांची स्थिती तयार झालेली आहे आणि त्या 23 तारखेच्या आसपास या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल. सोबतच मान्सून माघारी फिरण्यासाठी सुद्धा 23 तारखेपासून वातावरण अनुकूल होते असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे. बाकी राज्यात ही जी काही अतिउंचावरील चक्राकार स्थिती ही बंगालच्या उपसागरात तयार झालेली आहे, त्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे ढग पाहायला मिळत आहेत आणि याचा प्रभाव म्हणून राज्यात मेघगर्जनेचा पाऊस सक्रिय झाला आहे आणि हा पाऊस पुढील 2 आठवडे तरी साधारणतः आपल्याला राज्यात सक्रियच पाहायला मिळेल. सकाळची सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर नांदेडच्या दक्षिण भागात, लातूरच्या पश्चिम भागात, धाराशिव दक्षिण, सोलापूरचे पश्चिमेकडील काही तालुके आहेत या ठिकाणी पावसाचे ढग दिसत आहेत. बाकी इतर ठिकाणी ढगाळ वातावरण दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि कोकणामध्ये आहे, मात्र इतर ठिकाणी सध्या विशेष पाऊस देणारे ढग नाहीत. येत्या 24 तासातील जर आपण विचार करायला गेलो तर येत्या 24 तासामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, नगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे दक्षिण भाग, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सोबतच जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे राहिलेले भाग, वाशिम, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये, तसेच इकडे थोडासा रत्नागिरीचे राहिलेले भाग असेल, ठाण्याचे काही भाग असेल, या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील. राहिलेले भाग आहेत नंदुरबार, धुळे, पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीच्या आसपास स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार पाऊस, किंवा इकडे बुलढाणा, अकोला, अमरावती स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार पाऊस होईल, अन्यथा विशेष पावसाची शक्यता नाही. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकं. दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.